यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र सुपरफास्ट। ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये छगन भुजबळ आक्रमक झाले। सरकारनं काढलेल्या जीआर मधील मराठा या शब्दावरती आक्षेप। मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसींना फटका, भुजबळांचं म्हणणं आहे। हैदराबाद गॅजेटच्या पाठोपाठ सातारा गॅजेटसाठी शासनाकडून हालचाली। सातारा गॅजेटचा अभ्यास करून अहवाल सादर करा। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना आदेश। मराठा आंदोलकांकडून करण्यात आली होती सातारा गॅजेटची मागणी। हैदराबाद गॅजेटियरच्या संदर्भात राज्य सरकारकडून पावलं उचलायला सुरुवात झाली आहे। गाव पातळीवरती समितीमधील सदस्यांसाठी प्रशिक्षण सत्र आणि कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार आदेश। मराठ्यांच्या जीआरला धक्का लावला तर महाराष्ट्र पुन्हा एकदा उसळणार, जरांगेंचा इशारा। मराठा आणि सरकारमध्ये आग लावण्याचं काम भुजबळ करत असल्याची जरांगेंची टीका। जरांगे यांची मागणी पूर्ण केली नाही। जरांगे यांनी समाजाची दिशाभूल केली आहे। आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहोत। आम्ही राज्य सरकारला हा जीआर रद्द करायला लावणार, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचं वक्तव्य। मराठा आंदोलनामधील गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय झालाय। मार्च 2025 बरोबरच आता सप्टेंबर 2025 पर्यंत दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील। मुंबईमधील अलीकडच्या आंदोलनाच्या दरम्यान देखील जे गुन्हे दाखल झालेले होते त्या सगळ्यांना दिलासा मिळणार आहे। मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 9 कोटी 60 लाख रुपये वर्ग केले जात आहेत। मराठा आंदोलनामधील एक महत्त्वाची मागणी पूर्ण होते आहे। आंदोलनामध्ये आतापर्यंत एकूण 254 जणांचा मृत्यू झाला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आजचे नियोजित कार्यक्रम रद्द। आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची कार्यालयाची माहिती। मंगळवारची बैठक सुद्धा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वामध्ये पार पडली आहे। कुर्डू गावामध्ये आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटीच्या प्रकरणामध्ये रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांची पाठराखण। अजित पवार यांची मीडिया ट्रायल सुरू आहे। रोहित पवार यांची पोस्ट। कुर्डू प्रकरणी मुरुम माफियांच्या विरोधामध्ये कारवाईसाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय सचिवांची भेट घेतली आहे। घटनेची चौकशी करण्याची मागणी मोहिते पाटील यांनी केली आहे। नवी मुंबईमधील सिडकोच्या जमीन घोटाळ्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। रोहित पवार यांनी आरोप केलेल्या यशवंत बिवलकर यांना 100 कोटींची मानहानीची नोटीस। व्यावसायिक उर्मेश उदाणी यांच्याकडून बिवलकर यांना नोटीस पाठवण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाची उघडीप। राज्यामध्ये रविवारपासून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील पुढची सुनावणी 24 सप्टेंबरला होईल। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून आरोपी विष्णू चाटेसह इतर आरोपींच्या दोषमुक्ती अर्जाला विरोध। अर्जावरील निर्णय राखून ठेवला। माजी खासदार हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये श्रेयवाद। माजी खासदार समीर भुजबळ आणि आपण टेस्टिंग लॅब सुरू केल्याचा भुजबळ यांचा दावा, तर आपण पाठपुरावा केल्याची हेमंत गोडसे यांची बॅनरबाजी। पाणंद रस्त्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना। आमदारांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघनिहाय समिती स्थापन केली जाईल। शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते अशा नवीन योजनेची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे। महापालिकांना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वहिश्शाचा निधी उभारण्यास हुडकोकडून 2000 कोटी रुपयांचं कर्ज। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जाच्या संदर्भात मान्यता। राज्यभरामध्ये अप्पर परिवहन आयुक्तांपासून AIMV पर्यंत 700 पेक्षा अधिक पदं रिक्त आहेत। परिणामी प्रशासनावरती ताण येतोय। अनेक कामं रखडत असल्यामुळे रिक्त पदं तातडीनं भरण्याची अनेक संघटनांची मागणी आहे। मुंबईमधला दादरचा कबूतरखाना हा पूर्णपणे बंद। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेनं कारवाई केल्यामुळे कबूतरखाना बंद। परिसरामधल्या कबुतरांची संख्या सुद्धा लक्षणीयरित्या कमी झाली आहे। मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या निवडणुकीचा वाद आता न्यायालयात पोहोचला। मतमोजणीवरती आक्षेप घेण्यात आला असून या प्रकरणी जैस सहकार पॅनलनं न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। या प्रकरणी आता 19 सप्टेंबरला पुढची सुनावणी होईल।
मुंबईतल्या गोरेगाव पश्चिमेमध्ये जवाहर नगर इथल्या शालिमार मिरॅकल बिल्डिंगला भीषण आग लागली. सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये. इमारतीमधला मीटर बॉक्स जळून खाक झाला. ठाणे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरती महाविकास आघाडीमधल्या नेत्यांचा आक्षेप. राजन विचारे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव, केदार दिघे महानगरपालिकेमध्ये सुनावणीसाठी उपस्थित होते. सुनावणीच्या दरम्यान बोलू दिलं जात नसल्याचा आव्हाडांचा आरोप आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहाच्या बाहेर हरकती घेणाऱ्या नागरिकांचा गोंधळ. विरोधी पक्ष नेत्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट का मिळते? सर्वसामान्यांच्या हरकतींवरती सुनावणी द्या, संतप्त नागरिकांची मागणी. भिवंडीमध्ये तरुणीची निर्घृणपणे हत्या करणारा आरोपी टॅटूमुळे 10 महिन्यांच्या नंतर गजाआड करण्यात यश आलंय. एकतर्फी प्रेमामधून आरोपीकडून शेजारी राहणाऱ्या तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती. सापळा रचून या आरोपी राजू सिंग याला अटक झाली आहे. 81 वर्षीय वृद्ध पतीनं आपल्या पत्नीचा जीव घेतला आणि मग स्वतःला सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला. वृद्धापकाळामध्ये दोघेही गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. आजारपणामुळे कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. वसई पश्चिम रेल्वे स्थानक परिसरामधील स्कायवॉकचा पॅनल कोसळला. पॅनलचे तुकडे थेट खाली पडल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती, मात्र सुदैवाने दुर्घटना टळली आहे. पनवेलमधील खुटारी गावामध्ये गुंड राजकुमार म्हात्रेवरती गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रेकडून जीवघेणा हल्ला. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अनिकेत म्हात्रेची गोल्डन मॅन अशी ओळख आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरणेमध्ये जुन्या वादामधून 2 गटामध्ये तलवार आणि कोयत्यानं हल्ला झाला. या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांकडून 5 जणांना अटक झाली आहे. 1 जण फरार आहे. नेव्हीनगरमधून एन्सास रायफल घेऊन पळून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. या दोन्ही आरोपींना महाराष्ट्राच्या बाहेरून अटक करण्यात आली आहे. दोघांमधला एक आरोपी अग्निवीर असल्याची माहिती मिळते आहे. मुंबईतल्या डीएन नगर ते मंडाळे मेट्रो 2B या मार्गिकेचा पहिला टप्पा या महिनाअखेर प्रवासी सेवेत दाखल होईल. मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांच्या पथकाकडून आजपासून तपासणी सुरू आहे. जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये पुण्यात महाविकास आघाडीचं आंदोलन. खासदार सुप्रिया सुळे, सचिन खरात आंदोलनात सहभागी. बारामतीमध्ये महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024च्या विरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन. विधेयक घटनाविरोधी, लोकशाहीला धोका असं म्हणत बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झालंय. कोल्हापूरमध्ये जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात इंडिया आघाडीनं निदर्शनं केली. महावीर गार्डनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाही निघाला. काँग्रेसचे नेते सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्यासोबत इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष सहभागी. पुण्यामधील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी पुन्हा एकदा बंद राहील. मेट्रोच्या पादचारी मार्गासाठी पूल बांधण्यात येत असून त्याचं काम आजपासून पुन्हा एकदा सुरू केलं जाणार आहे. सोलापूरमधल्या बार्शीतल्या सासूर गावामध्ये माजी उपसरपंचाची स्वतःवरती गोळ्या झाडून आत्महत्या. या प्रकरणी कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या एका नर्तिकेच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. प्रेमसंबंध ठेवून धमकी देऊन पैसे उकळत असल्याचा आरोप आहे, तर घातपात केल्याचा नातेवाईकांना संशय आहे. पुण्यामध्ये बाउन्सरला काही तरुणांकडून मारहाण झाली आहे. प्रवेश नाकारल्यामुळे वाद झाला होता. पुण्यामधल्या कल्याणी नगर भागामध्ये असलेल्या एलिफंट अँड कंपनी रेस्टॉरंट अँड बार याच्या बाहेरची ही घटना आहे. सांगलीच्या तासगावजवळ कार आणि दुचाकीचा अपघात झाला. एकाच कुटुंबामधल्या 3 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर 4 जण जखमी झाले. दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक झाली आणि हा अपघात झाला. पुणे शहराच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या प्रयत्नांना काहीसं यश आलेलं आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 या मोहिमेमध्ये पुणे शहर 10व्या स्थानी. शहाद्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून जनसुरक्षा विधेयक रद्द करावं या मागणीसाठी आंदोलन. जनसुरक्षा कायदा रद्द केला नाही तर आणखीन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. नाशिकमध्ये जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन. जनसामान्यांचा हक्क हिरावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. मराठा समाजाच्या पाठोपाठ आता बंजारा समाजाची हैदराबाद गॅजेटच्यानुसार शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये आरक्षणाची मागणी. बंजारा समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झालाय. चांदवड प्रांताधिकारी कार्यालयाच्या केबिनमध्ये शेतकऱ्यांनी कांदे ओतले. प्रहार शेतकरी संघटनेचं आंदोलन. नाफेड एनसीसीएफच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं. या विरोधात शेतकऱ्यांनी निदर्शनं केली.
माजी खासदार हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये श्रेयवाद सुरू आहे. माजी खासदार समीर भुजबळ आणि आपण टेस्टिंग लॅब सुरू केल्याचा भुजबळ यांचा दावा आहे, तर आपणच पाठपुरावा केला अशी हेमंत गोडसे यांची बॅनरबाजी. मालेगाव शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये मोठी कारवाई झाली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागामधील प्रमुख अधिकाऱ्यांना अटक झाली. जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकांवरती कारवाई झाली आहे. शिर्डीमध्ये सुजय विखे यांचे बॅनर फाडण्याचं प्रकरण समोर आले होते. यामध्ये मोठा ट्विस्ट आलाय. बॅनर फाडण्याच्या प्रकरणामधील फिर्यादीच आरोपी असल्याचं पोलिसांच्या तपासामधून निष्पन्न झालं. मनमाड महामार्ग नागरिकांनी अडवलेला आहे. रस्त्याच्या कामासाठी नागरिक आक्रमक झाले. अनेक वर्षांपासून महामार्गाची दुरावस्था आहे. अपघातामध्ये अनेकांना जीव गमवावा लागलाय आणि त्यामुळे शिर्डी ते शिंगणापूर या महामार्गावरती वाहनांच्या रांगा लागल्या. नाशिकमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी पित्याकडूनच गरोदर. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही घटना आहे. नराधम बाप पोलिसांच्या ताब्यात. नंदुरबारमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. 150 हेक्टर क्षेत्रावरच्या शेतीच्या पिकांचं नुकसान झालं. 46 घरांची पडझड झाली. शासनानं पंचनामे करून मदत देण्याची मागणी आहे. नंदुरबारला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये 90% पाणीसाठा. विरचक धरणामध्ये पाण्याची पातळी 238.60 मीटरनं वाढली. हिंगोलीमधल्या औंढा नागनाथ शहरामध्ये ओबीसींचा रास्ता रोको. हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळे ओबीसी आक्रमक झाले. हिंगोली परभणी महामार्गावरती रास्ता रोको. परभणीच्या जिंतूरमध्ये बंजारा समाजाचा रास्ता रोको. हैदराबाद गॅजेटच्या नुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्याची मागणी आहे. बंजारा समाजाच्या विनोद आढे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून समाजानं रास्ता रोको केला आहे. नांदेडच्या अर्धापूरमध्ये मागासवर्गीय शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे. आमदार श्रीजया चव्हाण यांच्याकडून वसतिगृहाची पाहणी. वसतिगृहाच्या प्रशासनाला धारेवर धरत त्यांनी खडे बोल सुनावले. समृद्धी महामार्गावरती रात्री अनेक गाड्या पंक्चर झाल्या. ब्रिजवरती विशिष्ट पद्धतीनं ठोकलेल्या खिळ्यांमुळे गाड्या पंक्चर झाल्या. काम करणाऱ्या कंपन्यांनी बेजबाबदारपणे खिळे ठोकल्यामुळे या गाड्या पंक्चर झाल्या. भर रस्त्यावरच रुग्णवाहिका जळून खाक झाली. महामार्गावरून जात असताना रुग्णवाहिकेनं पेट घेतला. आगीचं कारण अस्पष्ट आहे. उमरगा सोलापूर महामार्गावरची घटना आहे. धाराशिवमधील रोजगार हमीच्या शासकीय कर्मचाऱ्यांवरती जीवघेणा हल्ला. रवी राख आणि कृष्णा बांगर अशी कर्मचाऱ्यांची नाव आहेत. गाडी अडवत अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी गुन्हा दाखल. बीडच्या गेवराईमध्ये राजुरी मळा इथे सोनाली वनवे हिचा हुंडाबळी गेलाय. पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून छळ. एका विहिरीमध्ये आढळला विवाहितेचा मृतदेह. या प्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल. पारनेरमध्ये एका बिबट्यानं आईच्या समोर 3 वर्षाच्या चिमुकल्याला उचलून नेलंय. वनविभागाच्या शोध मोहिमेमध्ये जंगलामध्ये चिमुकल्याचा मृतदेह सापडला. सिद्धेश्वरवाडी परिसरामधली रात्रीची दुर्घटना आहे. नांदेडच्या मुदखेडमधील ग्रामस्थांकडून गोदावरी नदीपात्रामधल्या रेती चोरीचे व्हिडिओ व्हायरल. चोरीच्या रेतीच्या वाहतुकीमुळे रस्ते खराब होत असल्यामुळे नागरिक संतापले. धाराशिवच्या उमरग्यातील आलूर शिवारामध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे आलूर शिवार जलमय झालाय. पावसानं पिकं पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. नागपूरमध्ये महावितरणकडून नियमित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीज पुरवठा बंद राहील. शहरामधील काँग्रेस नगर, गांधीबाग, सिव्हिल लाईन्स, महाल आणि बुटीबोरी या विभागांचा वीज पुरवठा बंद. नागपूरमध्ये महाविकास आघाडीचं जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन. जनसुरक्षा विधेयक जनतेच्या हक्कांवरती गदा आणणारं विधेयक असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा कोलमडली आहे. 23 दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नियमित सेवेत समायोजन करून घ्या या मागणीसाठी संप सुरू आहे. आपल्याला अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची धोबी समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सध्या धोबी समाज केंद्रीय सूची आणि राज्य सूचीमध्ये इतर मागासवर्ग प्रवर्गात आहे. मराठा समाजाची ओबीसीमधील घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये ओबीसी बांधवांची आरक्षण बचाव रॅली. वर्ध्याच्या सेलू तालुक्यामधल्या केळझर इथून दहेगावकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. किन्हाळा इथे गावकऱ्यांनी आता उपोषण केलंय.
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कर्तव्यावरती असलेल्या परिचारिकेला मारहाण, महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत. घटनेच्या नंतर परिचारिका संघटना आक्रमक, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. बोंधूबाबांनी व्यावसायिकाला संमोहित केलं आणि 60,000 रुपयांची सोन्याची अंगठी लंपास केली. कारंजा शहरामधली ही घटना आहे. फसवणुकीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. रिसोड पोलिसांकडून दुचाकी लंपास करणाऱ्या टोळीला अटक झाली आहे. तांत्रिकदृष्ट्या तपास करत 12 दुचाकींसह रिसोड शहरामधल्या 2 तरुणांना जेरबंद करण्यात आलं. भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये बाजार समितीमध्ये वाहन वजन उचलण्यासाठी लावण्यात आलेला वजन काटा बेकायदेशीर असल्याची तक्रार. वैध मापक शास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून वजन काटा जप्त केलाय. जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे 2,589 हेक्टर आंबा, केळी, भातपीक, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. महाड शहरामध्ये महाविकास आघाडीची निदर्शनं. जनसुरक्षा विधेयक कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली. तर जनतेचा आवाज दाबण्याकरिता सरकारने हा कायदा आणला, अशी रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. सावंतवाडी शहरामध्ये नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी खुलेआम जुगार अड्डा सुरू आहे. अशा प्रकारच्या अवैध जुगारावरती पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पावसाळ्याच्या नंतर पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुला होणार आहे. 2 ऑक्टोबरला या किल्ल्याचे दरवाजे उघडतील.